तुम्ही टूथब्रश किती महिने वापरता? टूथब्रशचे ब्रिसल्स किंवा तंतू तुटले किंवा खराब झाले असतील तरी वापरता? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. व्हिडिओ अर्धवट पाहून स्क्रोल करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. कधी विचार केलाय तुमच्या टूथब्रशवर किती सूक्ष्मजीव आहेत? एनडीपीआय मध्ये छापलेल्या माहितीनुसार तुमच्या टूथब्रशवर जवळपास 10 लाखांपासून ते 1 कोटींपेक्षा जास्त जीवाणू आणि बुरशी असू शकते. हे शेकडो वेगवेगळ्या प्रजातीचे आणि टूथब्रशवर एक जैविक थर निर्माण करतात. त्यामुळे जरा तुमच्या टूथब्रशची अवस्था ब्रश करण्याच्या अगोदर आधी पहा. व्हिडिओ लाईक आणि तब्येत पाणी चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब जरूर करा. संशोधकांच्या माहितीनुसार प्लास्टिकच्या बारीक फायबरमध्ये लाखो सूक्ष्मजीव राहतात. काही टूथब्रशच्या जुन्या फायबरच्या किंवा तंतूंच्या फटीमध्ये शिरतात. दात घासताना पाणी, लाळ आणि त्वचेच्या पेशी आणि अन्नाचे छोटे छोटे कण टूथब्रशवर येतात. या सर्व गोष्टी जीवाणूंच्या वाढीसाठी एक पोषक वातावरण निर्माण करतात. तर अॅनालिटिकल सायन्स जर्नलमध्ये ब्राझीलच्या एका संशोधनाची माहिती देण्यात आली. यात 40 नवीन टूथब्रशची तपासणी करण्यात आली. संशोधकांना आढळलं की त्यामध्ये आधीपासूनच अनेक प्रकारचे जीवाणू होते. टूथब्रशवरील सूक्ष्मजीव मुख्यतः 3 ठिकाणून येतात: आपलं तोंड, त्वचा आणि जिथे टूथब्रश ठेवला ती जागा. दात घासताना टूथब्रशवरचे तंतू रोथिया डेंकोकरिओसा, स्ट्रेप्टोकोकस माइटेस आणि अँटिनोमायजिस सारख्या तोंडात असणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या समूहामधील जीवाणूंना गोळा करतात. पण संशोधकांच्या माहितीनुसार स्ट्रेप्टोकॉकी आणि स्टेफायलोकॉकी हे सर्वात धोकादायक आहेत. डेंटल प्रेस जर्नल ऑफ ऑर्थोडोंटिस्ट मध्ये छापलेल्या माहितीनुसार संशोधकांना असे जीवाणू आणि बुरशी आढळले जे सामान्यपणे टूथब्रशवर असता कामा नयेत. उदाहरणार्थ ऍस्ट्रिडिशिया कोलाय, स्युडोनोमास एरोजिनोसा आणि अँटीबॅक्टेरिया हे पोटातील संसर्ग आणि फूड पॉइझनिंगशी संबंधित असतात. आपण ज्या पाण्याने टूथब्रश धुतो त्या पाण्यातून देखील हे सूक्ष्मजीव येऊ शकतात. ते आपले हात किंवा जिथे आपण टूथब्रश ठेवतो तिथून देखील येऊ शकतात. विचार केला तर बहुतांश वेळा हे वातावरण म्हणजे आपलं बाथरूम असतं. प्रत्यक्षात दात घासल्यानंतर टूथब्रशला सरळ स्थितीत सामान्य तापमानावर कोरडं होऊ देणं ही जीवाणूंची संख्या कमी करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. पण बरेच लोक टूथब्रश बंद डबीत ठेवतात. तर अमेरिकन डेंटल असोसिएशन आणि सीडीसी हाच सल्ला देतात की टूथब्रशच्या डोक्याकडच्या भागाला झाकून किंवा बंद डब्यामध्ये ठेवू नये. याचं कारण म्हणजे सूक्ष्मजीवांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आधी जा आणि तुमचा टूथब्रश पहा. दात तुटले असतील तर तात्काळ फेकून नवीन वापरा. आणि हो, ब्रश प्लास्टिकच्या डब्बीत बंद करू नका. व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.